तर नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्ही. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? खरं तर मी व्हिडिओला जेव्हा सकाळी सुरुवात करते ना, तेव्हा नेहमी असं मला वाटतं की गुड मॉर्निंग म्हणावं, पण 12:15 वाजता व्हिडिओ होतो म्हणून काय गुड मॉर्निंग म्हणायचं असं मला नेहमी वाटत असतं की चला म्हणूयात हाय एव्हरीवन गुड मॉर्निंग. पण तसं काही होत नाही कारण दुपारी व्हिडिओ येतो. तर मी आता सकाळी सकाळी इथे पियाला ना मस्त टिफिन वगैरे बनवते आणि आता जरा निवांत झालं आहे बरं का. म्हणजे आता वॅकेशन सुरू होईपर्यंत जे पण काही सकाळी उठून काम असणार आहे ना, ते अर्धं कमी झालं आहे माझं, कारण एकच टिफिन द्यावा लागतो आहे आणि म्हणून जे काही ब्रेकफास्टला बनतं ना, मग मी तेच तिला टिफिनमध्ये देऊन देते. थोडे मखाने टाकले आणि तिला ते वेफीज असतात ना, जसं हे पॅकेट माझ्या हातामध्ये आहे, हे वेफीज पण तिला आवडतात. ॲज अ स्वीट म्हणून मी तिला 1-2 जे असते ना ते देऊन देते, जास्त नाही देत आणि असं कंटिन्यू नाही देत, म्हणजे 2-3 दिवसांच्या गॅपवर देते. पण आता फक्त शॉर्ट ब्रेकचा जो आहे तो टिफिन आहे, तर मग एक असं चिटचॅट म्हणून असं काहीतरी पाहिजे म्हणून तिला थोडंसं देऊन देते. आणि आता पोह्याची जी आहे ते प्रिपरेशन चाललं आहे. जोवर मला वेळ मिळत होता ना, तेवढ्या वेळात मी तिचं थोडं टिफिनचं काम करून घेतलं, जेणेकरून मग निवांत जे आहे ते पुढचा वेळ मला मिळायला पाहिजे. आणि मी 10 मिनिटं उशिरा उठायला सुरुवात केलेली आहे फायनली, कारण एक टिफिन कमी झालेला आहे म्हणून. तसं तर मला सकाळी उठायला प्रॉब्लेम नसतो, म्हणजे की मला जाग येऊनच जाते, पण तरीही जाग आल्यानंतर असं थोडा आळशीपणा असतो ना की थांब जरा 10 मिनिटं झोपूया. तसा प्रकार जो आहे ना तो माझ्यासोबत तेव्हा होतो जेव्हा मी रात्रीच्या वेळेला काही व्हिडिओचे काम वगैरे करते, किंवा बऱ्याच वेळा जेव्हा कमेंट्सला रिप्लाय करता ना मला कळतच नाही, इतक्या कमेंट्स असतात की रिप्लाय करता करता कधी 10 मिनिटं 15 मिनिटं अर्धा तास होऊन जातो आणि मग झोपायला थोडा उशीर होतो. तर मग तेव्हा सकाळी जरा डोळे जरा असतात ते जास्त लागतात. पण चला असो, आता ते 10 मिनिटं एक्स्ट्राचे मला मिळत आहे आणि माझं इथे जे आहे पोहे पण बनवून तयार झालेलं आहे. हे टिफिनमध्ये पॅक केलं की मग पियाची तयारी केली की पिया रेडी होऊन स्कूलला जायला मोकळी. आणि हे सगळं करून माझं झालेलं आहे आणि फायनली हे जे कार्टून आहे आता स्कूलला चाललं आहे. आणि मी खरंच सांगते 3 वाजेची स्कूल पाहिजे, म्हणजे ना मला त्या मम्मी लोकांना पण असं वाटतं ना, कारण मी जेव्हा 1-2 वेळा असं शेअर केलं आहे ना की 8 वाजताची जी स्कूल असते, तेव्हा बऱ्याच वेळा मला कमेंट येते की 7 वाजेला आमच्या मुलांची स्कूल असते आणि जी स्कूल बस असते ती त्याच्या आधी येते, म्हणजे 6:30 वाजता मुलांना रेडी करून जे आहे ते पार्किंगमध्ये म्हणा किंवा स्कूल बसपर्यंत जे आहे ते नेऊन सोडावं लागतं. आणि मला खरंच असं वाटतं की त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. चला असो, पिया आता स्कूलला गेलेली आहे. मी आतापर्यंत तुम्हाला बरेच प्रोडक्ट जे आहेत ते रिकमेंड केलेले आहेत. सध्या मला स्पॉन्सरशिप पण मिळते म्हणून मी त्यांचे पण तुम्हाला जे आहे ते रिकमेंड करते. मध्ये बऱ्याच लोकांना जे असते ना, म्हणजे विश्वास नाही होत की हे पैशांसाठी करते किंवा याला प्रोडक्ट्स मिळत आहे म्हणून ही करते, आणि अगदी हे बरोबर आहे. पण ना मी तुम्हाला आता एक सांगते बघा, माझ्याकडे मी ना आधी ही सॉफ्ट सेन्सची ना एक सनस्क्रीन आणली होती आणि ही ऑफरमध्ये होती म्हणून मी घेतली होती. मुंबईला असताना मी ही घेतलेली होती. तर हिचं ना म्हणजे तेव्हा पॅकेजिंग पूर्ण पॅक होती म्हणून मला यूज करून बघताना आली की ही कशी आहे, पण म्हटलं ऑफरमध्ये चालली मी घेऊन घेतली. पण ना ती लावल्यानंतर ना इतकं गरम होतं की मला तर ही काही आवडली नाही. आणि सॉफ्ट सेन्सचा ना मी पियासाठी शॅम्पू यूज करते बाय द वे, आणि बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर आता जेव्हा असा उन्हाळा स्टार्ट व्हायच्या आधीच मी लॅक्मीची जी आहे ना ही 95 जी आहे 925 काहीतरी आहे ही सुपर मॅट, तुम्ही आता दिसत असेल तुम्हाला, स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. ही मी आणली, हिला मी यूज पण करून बघितली. अशी मला असं वाटलं की चला मस्त नॉनस्टिकी आहे, असं व्हाईट लेअर जी दिसते ना तर ती दिसत नाहीये, पण 2-4 वेळा यूज केल्यानंतर मला हे रिअलाइज झालं की ही जी आहे ना थोडं गरम होतं आणि असं स्टिकीनेस जो असतो ना तो चेहऱ्यावर येऊन जातो. आणि लकीली मला स्पॉन्सरशिपमध्ये ही मम्मा अर्थची जी आहे ती सनस्क्रीन मिळाली. गेले 8-15 दिवसापासून यूज करते मी आणि खरंच सांगते म्हणजे असं जसं मॉइश्चरायझर असतं ना तशी ही सनस्क्रीन आहे. तर म्हणजे आता उन्हाळा चाललाय म्हणून मी तुम्हाला जस्ट सांगते, स्पॉन्सर वगैरे अजिबात नाही, मी पुन्हा एकदा सांगते. तर तुम्हाला जर अशी एखादी सनस्क्रीन पाहिजे असेल जी नॉन स्टिकी नाहीये किंवा असं व्हाईट जो म्हणजे असं व्हाईट दिसतं ना ते तुम्हाला दिसू द्यायचं नसेल ना, तर तुम्ही मम्माअर्थची जी ही उपटन डी10ची जी सनस्क्रीन आहे ना ती तुम्ही ट्राय करून बघू शकता माझ्या रिकमेंडेशनवरून. कारण आतापर्यंत मी तुम्हाला जे आहे लिपस्टिक सजेस्ट केलेली आहे, परत मॉइश्चरायझर जे आहे ते सजेस्ट केलेले आहे विदाऊट स्पॉन्सरशिपमध्ये. जे मला म्हणजे एखादी गोष्ट आपण मागवली आणि चांगली असते तर मग मी तुमच्यासोबत नेहमी शेअर करत असते. तशीच ही सनस्क्रीन आहे, तुम्ही एकदा फक्त ना ट्राय करून बघा. म्हणजे तुम्हाला जर तसा नॉन स्टिकी वाला जर आहे तुम्हाला लुक म्हणजे तसं असं चिपचिपापणा नको पाहिजे असेल ना तर नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्ही.
चला थोडीफार रेडी झाली आहे मी आणि मोकळे केस सोडू म्हटलं, मस्त क्लचर वगैरे लावते असं. पण नंतर विचार केला जाऊ दे, जुडाच घालते, खूप गरम होतंय बाबा, म्हणून जुडाच घातला मी इथे. आणि माझी देवपूजा वगैरे करायची बाकी, कारण अंघोळ केल्या मी तुमच्यासोबत जे आहे ते गप्पा मारत बसली होती. आणि आता इथे जे आहे मी इथे देवपूजा करायला आली आहे. पटपट जे आहे ती देवपूजा करते, नेहमीच जे आपलं असतं ते. जास्त काही मी म्हणजे मॅक्स टू मॅक्स मला जर देवांचं थोडं जास्त क्लिनिंग वगैरे करायची तर मग मला 20 मिनिटं लागतात, नाही तर मी 12 ते 13 मिनिटात माझी पूर्ण आरती वगैरे करून झालेलं असतं. तर आता ना पुढे मी तुमच्यासोबत माझी जी डेलीची कामं आहेत ती थोडा वेळ जरा वेळ म्हणजे करते. आणि एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची ती म्हणजे अशी की मला एक कमेंट आली होती आणि त्यांनी बऱ्याच वेळा मला कमेंट केली आहे, चांगली केली आहे, सजेशन्स मागितलेले आहे की तू अशा सिच्युएशनमध्ये काय करशील. तर त्यांची एक कमेंट होती, मंजू म्हणून त्यांचं नाव आहे, पुढे एक्झॅक्टली मला आता लक्षात नाही. तर त्यांनी असं मला, आणि मला यामध्ये मी म्हणजे त्यांना रिप्लायच करणार होती, पण मी आता तुमच्यासोबत यासाठी शेअर करते कारण ही सिच्युएशन आपल्या लाईफमध्ये सगळ्यांसोबत घडत असतं. आणि आपल्याला असं वाटतं की बाकीचे लोक त्या सिच्युएशनमध्ये काय करताय, किंवा असं काहीतरी पॉझिटिव्ह आपल्याला माहीत पाहिजे की आपण त्या सिच्युएशनमध्ये असं असं वागू शकतो. तर कमेंट अशी होती की एखादी म्हणजे आपण कितीही बऱ्याच वेळा असं असतो की आपण बरोबर असतो तरी समोरचा व्यक्ती आपल्याला चुकीचं समजून घेतो. मग तो फ्रेंड्स असू शकतो, रिलेटिव्ह असू शकतात, घरातले व्यक्ती असू शकतात, किंवा मग आपलं नेबर्स वगैरे असू शकतात. तर मग तेव्हा आपण काय करायचं आणि त्या सिच्युएशनमधून तू कसं काय डील करते, असं सगळं त्यांचं जे होतं ते कमेंट होतं. तर बघा मी त्याच्यावर मला असं सांगायचं आहे, आणि बऱ्याच वेळा आपल्या सगळ्यांसोबत हे सगळं घडत असतं. महत्त्वाचं म्हणजे घरात आणि आपल्या लाईफ पार्टनरसोबतही बऱ्याच वेळा असं घडत असतं. तर ह्या सगळ्यांचं म्हणजे अगदी लांबलचक उत्तर देण्याआधी मी जे तुम्हाला शेवटी सांगणार आहे ना ते आता सगळ्यात पहिले सांगते. स्वतःला बिझी करून घ्या. माझा इतका फायदा झाला आहे, म्हणजे 2 वर्षापूर्वीची मी आणि आजची मी माझ्यामध्ये खूप जास्त फरक झालेला आहे. म्हणजे आपल्याकडे जर वेळ नसला ना तर आपण कुठल्याच गोष्टीला जास्त व्हॅल्यू देत नाही. आपण त्या वेळेला महत्त्व देतो आणि जी कामं असतात आपली पेंडिंग आपण त्याला महत्त्व देतो. आणि अशी छोटी मोठी जे काही गोष्टी असतात त्या ना आपोआप दूर होऊन जातात. आता तुम्ही जर बिझी राहिलात तर तुमच्याकडे जास्त करून म्हणजे असं जास्त फ्रेंड्स बनवायला किंवा तुमच्या गोष्टी शेअर करण्यासाठी तुमच्याकडे वेळ राहणार नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्यासोबत घडणार नाही, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. आणि जर घडलाच असं ना तर मला असं वाटतं की त्या गोष्टीसोबत ना म्हणजे डील करण्यासोबत ना आपण शिकलं पाहिजे की ओके नेक्स्ट टाईम मी असं काय जे आहे ते करू नाही शकत की हे असं माझ्यासोबत होतं आहे. कारण बऱ्याच वेळा होतं की आपण बरोबर असतो पण तरीही समोरचा व्यक्ती जो असतो तो त्याचीच बाजू जी आहे ती खरी सांगण्याचा जो असतो तो प्रयत्न करत असतो. त्यामुळे आपल्याला जी असते ती माघार घ्यावी लागते, किंवा रडत विचार करत खूप वेळ जो असतो आपला त्यामध्ये चालला जातो आणि यामध्ये फक्त ना आपलाच लॉस होत असतो. म्हणून मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीपासून जर दूर राहायचं आहे तर आपण स्वतःला बिझी केलं पाहिजे. मागे काही कमेंट्स आल्या होत्या जेव्हा मी गुढीपाडव्याचा व्लॉग शेअर केला होता, तर ब्लाऊजवरची जी म्हणजे स्लीव्ज आहे ना तर ती कशी काय डिझाईन आहे, इन्स्टाला हवं तर DM कर असं पण मला कमेंटमध्ये आलं होतं. पण ते काही करणं शक्य मला झालंच नाही कारण त्यानंतर मला बरं नव्हतं. तर आता ती फायनली साडी मी आता घडी घालून ठेवते कारण इतक्या दिवसापासून ती अशीच गोडामोडा करून पडलेली होती. म्हटलं चला तिला जे आहे आता व्यवस्थित ठेवून देऊया. तर अशी बघा, अशी त्याची नॉर्मल जी आहे ना बाहीची जी डिझाईन आहे ना, मला जास्त डिझाईन वगैरे करायला आवडत नाही. सो मी गावाकडूनच हे शिवून आणलं होतं आणि त्यांना सांगितलं की जशी गोपीबाई असते ना तशी मला शिवून द्या. मी इमेज त्यांना दाखवून दिली होती आणि त्यांनी शिवून दिली. शिवल्यानंतर तर मला बघून काय एवढी जास्त आवडली नव्हती, पण घातल्यानंतर मला असं वाटलं की ओके छान आहे. तर बघा अशा प्रकारची होती तुमची त्या म्हणजे तेव्हाची कमेंटचा रिप्लाय जो आहे तो मी आता दिलेला आहे. आणि हो आपण बोलत होतो की असं लोक वागतात आणि बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला चुकीचं जे आहे ते ठरवलं जातं आणि आपण बरोबर असूनही जेव्हा आपल्यासोबत अशा गोष्टी घडतात खूप मनुष्याला जे असतं ते दुःख होत असतं. म्हणजे माझ्या बाबतीत असं होतं की असं काही घडलं ना तर मी इतकं मनाला लावून घेते की माझी रात्रीची झोप पण बऱ्यापैकी चालली जाते आणि रडणं तर मला एवढं पटकन येतं ना की काय सांगू. आणि जसं म्हणजे मला हळूहळू ह्या गोष्टी रिअलाईज होत होत्या, पण जशी मी बिझी झाली ना खूप माझ्या कामांमध्ये, तेव्हापासून असं झालं आहे ना की मला ह्या सगळ्या गोष्टींना जे आहे महत्त्व देण्यासाठी टाईमच नाही आहे. मला जास्त लोकांसोबत इंटरॅक्ट करायला, गप्पा करायला माझ्याकडे अजिबात वेळ नाही. माझ्या ज्या गोष्टी आहेत त्या कुणासोबत तरी बसू फ्रेंड्समध्ये आणि शेअर करू आणि मग त्याचा काहीतरी वेगळा म्हणजे असं म्हणतात ना ढचा म करणं तसं काहीतरी होईल, ह्या गोष्टींसाठी वेळच नाही. त्यामुळे शेअरिंग माझी होतच नाही. म्हणून कुणाची मिसअंडरस्टँडिंग पण जास्त जी आहे ती बाहेरच्या व्यक्तींसोबत होत नाही आणि म्हणून मी जरा दूरच राहते कारण माझ्याकडे वेळच नसतो. सो मला असं सजेस्ट करायचं आहे तुम्हाला की बिझी राहा. फक्त काही नाही 8-15 दिवस ट्राय करून बघा. तुम्ही स्वतःच्या कामांमध्ये बिझी राहा, एक्स्ट्राची कामं करायला लागा. काही ना काही उलाढाल जी आहे ती झाली पाहिजे आपली आणि मग त्याची जी आहे
आहे ती इन्कम पण आपण जनरेट करून घेऊ शकतो, एक चांगला स्रोत आपण त्याचा तयार करून घेऊ शकतो. आणि नाही काही ना तर तुम्ही स्वतःसोबत जेव्हा वेळ घालवतो ना आपण, ती गोष्ट अशी होऊन जाते ना की आपण आपल्यामधले बरेचशा म्हणजे हिडन टॅलेंट ज्याला म्हणतात ना, ते हळूहळू आपल्याला समजायला लागतं की ओके मी हे पण करू शकते, मी ते पण करू शकते, हे तर मला किती छान जमतं, अशातली गोष्ट होते. बरेच स्मॉल बिझनेस आहेत जे आता स्टार्ट झाले. सगळ्यांनीच यूट्यूब चॅनल सुरू केलं पाहिजे अशातला जो अजिबातच विषय नाही आहे. स्मॉल छोटे बिझनेस असतात, आपण ते करून घेऊ शकतो आणि स्वतःला जे आहे ते बिझी करून घेऊ शकतो. त्यामागे आपली इन्कम पण वाढू शकते. आणि जेव्हा ही गोष्ट आपल्या घरच्यांच्या बाबतीमध्ये होते ना, तर बघा हळूहळू जसं रिलेशन पुढे होत जातं ना, म्हणजे हजबंड वाईफच्या बाबतीमध्ये जर सांगायचं म्हटलं, हळूहळू रिलेशन जसं पुढे जातं आपल्याला बऱ्याच गोष्टी आपल्या पार्टनरच्या बाबतीमध्ये समजायला लागतात, नेचर समजायला लागतं की ओके ह्या गोष्टीवर असं असं रिॲक्ट केलं जातं. आपण तिथे थोडं स्वतःला जे आहे ते वेगळ्या पद्धतीने आपण तिथे प्रेझेंट करू शकतो, जेणेकरून ह्या गोष्टी व्हायला नको. आणि झाल्याच तर तुम्ही जर बिझी असाल तर मग तुम्ही त्या गोष्टीवर जास्त मोठं रिॲक्ट करणारच नाही. ती गोष्ट तुम्ही तिथल्या तिथे बंद करणार आणि जे आहे तुमचं रिलेशन पण अशा पद्धतीने चांगलं बिल्ड होऊ शकतं. सो या कमेंटवरचं जे होतं माझं असं उत्तर होतं, मला असं वाटतं की बिझी राहा, खूप चांगलं सोल्युशन आहे सगळ्या गोष्टींवरचं. म्हणजे 90% प्रॉब्लेम जे आहेत ना बिझी राहण्याने जे आहेत ते सॉल्व्ह होऊन जातात आणि हे मी माझ्या एक्सपिरियन्सने तुम्हाला सांगते. सो चला मी इथे चिया सीड जे आहे ते पाण्यामध्ये भिजवत घालते. आजारी पडल्यापासूनच मी जेव्हा थोडं मला बरं वाटायला लागलं, मी विचार केला होता की जे आहे स्वतःकडे आता जरा जास्त लक्ष द्यायचं आहे. सो चिया सीड भिजवत घातलेले आहेत. मी मटकी भिजवत टाकली होती बघा आणि तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं. आज पियाला ना मी खूपच वेळा सांगितले की पिया मटकी मी भिजवत टाकली बाळा, आपण मस्त मटकीची उसळ बनवूया. पण नाही, पियाला आज पोहेच पाहिजे होतं टिफिनमध्ये आणि म्हणून मला सकाळी ब्रेकफास्टला जे आहे ते पोहे तिला द्यावं लागलं. नाहीतर आज मटकीची उसळ झाली असती मस्त. पण मुलांचं एखादा ठरलेलं असलं ना मग आपण त्याला नाही चेंज करू शकत. म्हटलं चला आता गावी पण आपल्याला जायचं आहे, सो फ्रीज पण आहे ते रिकामं करावं लागणार आहे हळूहळू, म्हणून मी मटकीची भाजी आज बनवते. सो तुम्हाला आता यानंतरचा पोर्शन मी काही शेअर करत नाही स्वयंपाकाचा वगैरे, बऱ्याच वेळा ही भाजी शेअर करून झाली आहे म्हणून. तर जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की चिया सीड घ्यायच्या कशा, तर बघा मी जेवणाच्या आधी त्यांना पाण्यात भिजवत टाकलेलं होतं आणि म्हणजे जेवण झाल्यानंतर ना अर्धा-पाऊण तासानंतर तुम्ही यांना जे आहे ना ते पिऊन घेऊ शकता. डायरेक्ट चावायचा प्रयत्न करू नका, चावल्या जात नाही, त्या सटकतात अशा म्हणजे दाताखालून. सो डायरेक्ट जे आहे ते गिळून घ्यायचं आणि यामध्ये ना ओमेगा 3 असतं. सो ओमेगा 3 काय काय काम करतं आपल्या बॉडीसाठी हे तुम्ही गुगल करून बघून घ्या. भरपूर तुम्हाला याचे जे आहेत ते रिझल्ट जे आहेत म्हणजे त्याचे बेनिफिट्स जे आहेत ते तुम्हाला बघायला मिळून जातील. मी याच्या आधी पण रेग्युलर बेसिसवर घ्यायची, पण मध्येच मला विसर पडला आणि डब्बा मागे गेला की मग काही लक्षातच राहत नाही. सो चला माझं ते आता मस्त पिऊन झालेलं आहे आणि आज मला ना थोडं माझं बाल्कनीतलं थोडी जे आहे काम करून घ्यायचं आणि इतक्या गरम वाफा चालू होत्या, मी तुम्हाला काय सांगू. म्हटलं इथे बसणं शक्य नाही आणि सायंकाळी हे काम होत नाही कारण पियालाही खाली खेळवायला न्यायचं असतं. तर मी काय केलं, त्या ग्रीन नेटवर थोडं पाणी जे आहे ते टाकून दिलं, जेणेकरून हवा येईल तर थोडं थंड हवा मला लागेल. तर अशा ज्या कुंड्या होत्या ना, जे प्लांट्स माझे खराब झालेले होते म्हणजे जळालेले होते, तर त्या कुंड्यांमधली माती मला सॉर्टेड करून घ्यायची होती, जेणेकरून पसारा राहणार नाही आणि जी एक्स्ट्राची माती काही कामाची नाही ती टाकली पण जाईल गार्डन वगैरेमध्ये. तर जे आपण नर्सरीमधून जे प्लांट्स आणतो ना, तर बऱ्याच वेळा जे आपण सीझनल प्लांट्स आणतो तर ते आपण तसेच्या तसे ठेवत असतो. जसं तुम्ही बघा आता माझ्या हातामध्ये, तर आपण हे डायरेक्ट ठेवतो तर त्यामध्ये खूप जास्त चिकट माती असते आणि त्याच्या आजूबाजूची म्हणजे कुंडीमधली जी आजूबाजूची माती असते ती मी प्रिपेअर करून टाकलेली असते. तर ती चांगली माती आहे, तर ती मी साईडला काढून घेते आणि हे असंच्या असं म्हणजे गुडाची कशी भेली असते तसं ते साईडला काढून म्हटलं त्याला गार्डनमध्ये टाकून देऊया आणि ही चांगली माती व्यवस्थित स्टोअर करून ठेवते, जेणेकरून कुंड्यांमध्ये कुंड्याही ठेवल्या जातील आणि जागा पण तिथे होऊन जाईल. तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघत आलेला असाल तर मग आता तुम्हाला मस्त एक DIY बघायला मिळणार आहे. हे काय तुम्हाला माहितीच असेल, हे दुधाचं जे असतं ना, म्हणजे दूध मोजण्याचं माप असतं किंवा मग तेल मोजण्याचं माप असतं. खूप दिवसापूर्वी म्हणजे बरेच महिने झाले आता, मी माझ्या माहेरून जे होतं ना मम्मीकडून हे घेऊन आली होती. त्यांच्या घरी पडून होतं का, त्यांनी जेव्हा भंगार वगैरे काढलं तेव्हाची गोष्ट आहे, तेव्हा घेऊन आली होती. तेव्हाच विचार केला होता असं काहीतरी DIY करेल. तर आता बघा मी इथे पिया ही अशीच रिकामीच बसली होती, तिला म्हटलं चल तुला एक काम देते आणि मी ॲक्रेलिक कलर घेतलेला आहे आणि
आणि हा कलर जो आहे ना म्हणजे तुम्ही म्हणजे असं नॉर्मल वॉश करून घेऊ शकतात. मी बऱ्याच वेळा माझे जे काचेच्या बरण्या आहेत ना त्यांच्या झाकणाला पण हे लावलेलं आहे. वॉश करून घेऊ शकतात पण खूप घसता येत नाही. आणि तुम्हाला जर अजून त्याला स्ट्रॉंग करायचं आहे म्हणजे थोडं तुम्हाला असं ओल्या कपड्याने खूप असं जोर लावून वगैरे पुसायचं आहे तर हा जो वॉर्निश आहे ना हे मी खूप स्टार्टिंगला घेतलेलं आहे. म्हणजे 4-5 वर्ष झाले तेव्हापासून ही वॉर्निशची अशी डब्बी जी आहे ती घेतलेली, अजून पण संपत नाही ती. जर वॉर्निशचा कोड जर तुम्ही देऊन दिला ना तर मग तुम्ही इझिली क्लीन वगैरे करून घेऊ शकतात आणि एक चकाकी पण जी असते ना ती येऊन जाते. तर मी ॲक्रेलिक कलर यावर यूज केलेला आहे आणि त्यावर एक कोड जे आहे ती वॉर्निशचं केलेलं आहे. सो हे जे माप आहे ना तर ते मला अशा पद्धतीने जे होते ते डेकोर करून घ्यायचं होतं. जो रॉड मी खाली लावला आहे ना तिथे किचनमध्ये त्या रॉडवर मला हँग करण्यासाठी असं काहीतरी बनवायचं होतं. तर त्यामध्ये मी असेच थोडेसे आधी ना हे ग्रीन माझ्याकडे असे लीफ वगैरे होते ते मी आधी टाकून ठेवले. म्हटलं बघूयात कसं दिसतं का, पण माझ्याकडे दुसरं ऑप्शन पण आहे. तसं तर मी ऑनलाईन एक छान असं छोटंसं प्लांट जे आहे ना ते बघितलेलं आहे, पण ते कधी ऑर्डर करू कधी येईल आणि तोवर मला अजिबात धीर नव्हता. म्हणून म्हटलं घरीच काहीतरी जुगाड जो आहे तो केला पाहिजे. तर मी हे माझ्याकडे जे हँगिंग प्लांट होतं ना त्यामधले काही लीव्स जे आहेत ते अशा पद्धतीने वेल त्याचे काढून घेते आणि ते त्याच्यामध्ये व्यवस्थित असे हँग करून घेतले आणि म्हटलं तिथे त्याला डेकोर करूया. हा असा रॉड ना आपण बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने डेकोर करून घेऊ शकतो आणि मी फ्युचरमध्ये अजून करेल आणि यामध्ये जे मला लावायचं आहे ते पण मी ऑर्डर करेल. पण सध्या असं जे आहे ते मी इथे याला डेकोर करून ठेवते, बघते की कुठल्या साईडला जे आहे हे व्यवस्थित वाटेल. तर तुम्हाला हे असं फ्रीमधलं DIY होम डेकोर DIY कसं वाटलं मला नक्की कमेंटमधून सांगाल तुम्ही. आणि याला अजून बेटर ठिकाणी किंवा अजून बेटर वेने मी डेकोर करू शकते का हे पण सांगा जर तुमच्याकडे आयडिया असतील तर. सध्या तर असं दिसतंय. आणि चला मग आता मी माझा व्हिडिओ पण या व्ह्यूसोबत जो आहे तो संपवते आहे. अपेक्षा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.